नमस्कार. तुम्ही बघितलं आहे का की आपलं पोट जेव्हा चांगलं नसतं तेव्हा आपल्याला चिडचिडेपणा येतो, राग येतो, लवकर अस्वस्थ असतं मन, कामात लक्ष लागत नाही आणि आपण दुःखी असतो. आणि हेच ज्या दिवशी पोट चांगलं असेल त्या दिवशी आपण उत्साही असतो, चिडचिड कमी होती, कामात मन लागतं, आनंदी असतो. पण बऱ्याच जणांना माहीत नाही की हे कशामुळे होतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला आनंदी ठेवणारं जे रसायन आहे, केमिकल आहे, ते आहे सेरोटोनिन. आता हे सेरोटोनिन केमिकल आहे हे 90% कुठं तयार होतं तर पचनसंस्थेमध्ये तयार होतं. आणि ते तयार होण्यासाठी आपली पचनसंस्था चांगली लागते. चांगली लागते म्हणजे काय लागते, तर त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरियाज लागतात, चांगले जीवाणू लागतात. आता हे जे चांगले जीवाणू आहेत हे निर्माण करण्यासाठी काय करायचं, तर सोपं आहे. आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दही, साखर न घालता, ताक, इडली, डोसा, यातनं हे चांगले जीवाणू निर्माण होतात. आणि मग या चांगले जीवाणू किंवा गुड बॅक्टेरियाजना खाद्य कुठलं, तर कांदा आहे, लसूण आहे, केळी आहेत, डाळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, यातनं त्यांना खाद्य मिळतं. तर हे निर्माण करणाऱ्या आणि खाद्य निर्माण करणाऱ्या गोष्टी आपण खाल्ल्या तर या बॅक्टेरिया चांगले राहतात आणि मग नॅचरली आपलं पोट चांगलं राहतं, पचनसंस्था चांगली राहते. यांना घातक कुठल्या गोष्टी आहेत या जीवाणूंना, जास्त तेलकट पदार्थ, जास्त तुपकट पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, चहा कॉफीचं जास्ती सेवन, या ज्या गोष्टी आहेत यांनी याच्यावरती परिणाम होतो, जीवाणूंवर परिणाम होतो. पण फक्त एवढं नाही आहे, तर आपण अन्न खाताना कसं खातो याच्यावरती सुद्धा ते अवलंबून आहे. जेव्हा आपण घाईघाईमध्ये अन्न खातो, जेव्हा आपण तणावाखाली असताना अन्न खातो, तेव्हा ॲसिडिटी वाढते. आणि ॲसिडिटी वाढली की हे जीवाणू मरण पावतात आणि आपलं पोट खराब होतं. त्यामुळे खातानासुद्धा आपण अतिशय शांतपणे खाल्लं पाहिजे. लहानपणी आमची आई सांगायची की प्रत्येक घास 32 वेळा चावून खा. जेवताना ती म्हणायची की नेहमी शांतता ठेवा, कुठलंही वाईट बोलू नका, ताण घेणारं बोलू नका. त्याचं कारण ते आहे. तर या 3 गोष्टी आपण जर पाळल्या की चांगले जीवाणू वाढणारं अन्न खायचं, त्यांना अन्न पुरवेल असं अन्न खायचं, जीवाणूंना अन्न पुरवेल असं. खाताना काय काळजी घ्यायची ते आपण त्याबद्दलशी बोललो. या पण 3-4 गोष्टी जर पाळल्या तर आपल्या पचनसंस्था चांगली राहील आणि आनंदाचा मार्ग हा पोटातून जातो. हे एकदा आपल्याला कळलं की आपणसुद्धा आनंदी व्हायची गुरुकिल्ली आपल्या हातात येईल. असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.